नाही. म्हणून आता प्रपंच दिसायला लागला, परंतु खरा नाही, वास्तव नाही. म्हणून या ठिकाणी प्रपंच हा नाही जाणार, परंतु आम्हाला दिसायला लागला. म्हणले मग खरा नाही. तर तो कल्पित आहे किंवा मग त्याला रज्जू सर्पाचा दृष्टांत द्याला. आणि रज्जू सर्पाचा दृष्टांत देताना रज्जू पहित चैतन्य, अंतःकरण पहित चैतन्य, अशा प्रकारचे त्याने इथं भाषा वापरली. कारण सर्व पदार्थाला अधिष्ठान हे ब्रह्मचैतन्याचंच असतं. म्हणून सर्व पदार्थामध्ये ब्रह्मचैतन्यच आहे. म्हणून या ठिकाणी सर्वत्र ब्रह्मचैतन्य असल्यामुळं रज्जूमध्ये सुद्धा चैतन्यच आहे. म्हणून रज्जूपहित चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य, असं चैतन्य या ठिकाणी शब्द लावला. वास्तविक या ठिकाणी अ, रज्जूच्या ठिकाणी रज्जू जड आहे. तिच्या ठिकाणी अज्ञान नाही. मग अज्ञान कुठं राहतं? तर चैतन्याच्या ठिकाणी. मग कारण जड वस्तूच्या ठिकाणी अज्ञान नाही. म्हणून या ठिकाणी रज्जू अशा प्रकारचं शब्द वापरला. परंतु रज्जू पहित चैतन्य आहे. म्हणून अज्ञान रज्जूच्या ठिकाणी राहत नाही. रज्जूचे आश्रित नाही. म्हणून रज्जू पहित चैतन्याच, अंतःकरणोपहित चैतन्य, अशा प्रकारच्या ठिकाणी अनिर्वचनीय ख्याती सांगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणून आता शिष्यानं प्रश्न करून आपलं बरंच काही त्या ठिकाणी शंका समाधान त्या ठिकाणी करून घेतलं आणि शिष्यानं आता कबुली दिली, की मला आता या ठिकाणी तुम्ही जे सांगता तर हे रज्जूच्या ठिकाणी अ, अज्ञान नाही, हे मला कळालं आणि अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ सुद्धा मला कळाला आणि आता अ, अनिर्वचनीय सर्प कसा उत्पन्न झाला, हे सुद्धा मला कळालं आणि म्हणून जे काही त्याला कळालं त्याचं या ठिकाणी अ, तो आता स्पष्टता करायला लागला, की तुम्ही मला जे सांगितलं त्यातलं मला काय कळालं? तर आता महाराज सर्व ख्यातीचा विचार केला, तर मला असं कळालं, की असत ख्याती कशी आहे? तर असताना प्रतीतीच होत नाही. असत मानल्यावर काही प्रतीतीच नाही, काहीच नाही. नाही, 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 शून्य, शून्य. असत मानल्यावर काही प्रतीतीच होत नाही. म्हणून असत ख्याती जमत नाही, कारण सर्पाची प्रतीती व्हायला लागली ना. म्हणून असत ख्याती या ठिकाणी इथं मान्य नाही. आता दुसरी या ठिकाणी ख्याती, तर ती सुद्धा या ठिकाणी सांगायला लागली. असत ख्याती नाही आणि म्हणून आता असत ख्याती का नाही? तर या ठिकाणी प्रतीती यायला लागली सर्पाची. म्हणून असत ख्याती कशी म्हणता येईल? कारण प्रतीती जर सर्पाची यायला लागली आणि असत ख्यातीवाले म्हणते, की शून्यम शून्यम, कारण काहीच नाही, सर्व काही बुद्धाची ख्याती आहे. म्हणून बुद्धाच्या शिष्यानं सांगितलेली ही ख्याती, असत ख्याती. परंतु आता इथं त्या ठिकाणी काहीच नाही, काहीच नाही कसं म्हणता? तर शून्य म्हणता येत नाही, कारण दिसायला लागलाय, अनुभव यायला लागलाय. म्हणून असत ख्याती या ठिकाणी नाही. अ, म्हणून ती काही इथं जमत नाही. आता दुसरी कोणती? आत्मख्याती. तर आत्मख्याती काय? क्षणिक. कारण पहिल्या क्षणातलं दुसऱ्या क्षणात नाही आणि हा तर प्रतीती बऱ्याच काळ येते ना आणि म्हणून जसं मग ते ना आपण बघितलं की आत्मख्याती, की आत्मख्याती म्हणते की अ, क्षणाक्षणाला बुद्धी बदलते आणि ती क्षणिक बुद्धी हाच आत्मा आहे आणि म्हणून आत्मख्याती या ठिकाणी नाही जमत. कारण मला अनुभव आहे की मी बालपणातला आहे म्हणून. म्हणून असत ख्याती बी या ठिकाणी नाही जमत. अन्यथा ख्याती 2 प्रकारची. तिकडचा सर्प इथं दिसला. वारुळस्थ साप रज्जूवर दिसला. मग ती पण जमत नाही कारण सर्पच का दिसला, बाकीचे का दिसले नाही? किंवा डोळ्याची नजर कमी असताना सर्प का दिसला? की डोळ्याची नजर कमी असली, तर जवळचं दिसत नाही. किंवा ज्याचे डोळे चांगले आहेत त्याला सुद्धा पडद्याच्या आड दिसत नाही. मग इथं काय-काय त्या ठिकाणी भिंती, हे ते किती आडव्या होत्या.
मग वारुळाच्या ठिकाणचा सर्प इथं त्या ठिकाणी दिसायला लागला म्हणतो, म्हणून ही सुद्धा ख्याती कशी आहे, इथं बसत नाही. पहिला प्रकार. कारण दुसरा प्रकार सांगितलं, की सर्पच रज्जू सर्प रूपाने दिसायला लागली. म्हणून भ्रम आणि भ्रमातला पदार्थ जसं त्या ठिकाणी 2 म्हणावं लागते, की सुक्ती जेव्हा दिसते तेव्हा रजत नसतं आणि रजत कळाल्यानंतर मग सुक्ती जसं शिंपली कळाली, की मग रजत दिसत नाही आणि जेव्हा रजत दिसतं, तेव्हा शिंपली लोपलेली असते. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी जसं आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणून अन्यथा ख्याती दोन्ही प्रकारची या ठिकाणी जमत नाही. आता मग अख्याती सांगताना सांगायला लागले, की कधीतरी त्या ठिकाणी वाघ पाहिला होता आणि आता त्याचं स्मरण झालं आणि आता त्या ठिकाणी भयकंप व्हायला लागला. हे सुद्धा जमत नाही. कारण अख्यातीवादी म्हणते, की पूर्वी केव्हा तरी त्या ठिकाणी वाघ पाहिला होता आणि आता त्याचं स्मरण झालं. आणि आता त्या ठिकाणी भयकंप व्हायला लागला किंवा पूर्वी कधीतरी सर्प पाहिला होता आणि ते आता दोरी दिसली पुढं आणि आता त्या रज्जूवर त्या ठिकाणी मग सर्पाचा भ्रम झाला. म्हणून हे जसं या ठिकाणी जमत नाही मग अ, असत ख्याती, पुन्हा आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती आणि नंतर 5 क्रमांकाची सत्ख्याती. कारण सत्ख्यातीवाले म्हणते सगळं सत्य म्हणा. कारण त्या रज्जूमध्ये सर्पाचे अवयव असतील. म्हणून या ठिकाणी शिष्य म्हणतो, ह्या 4 ख्यात्या मला कळाल्या. पण सत्ख्याती जी म्हणताना, तर मग आता सत्ख्यातीवाल्याचं आणि अनिर्वचनीय ख्यातीवाल्यांचं दोघांचं सुद्धा म्हणणं जवळ मला सारखं दिसतंय. म्हणून असं करा, की जगत मिथ्या नाही मानताना सत्यच म्हणा ना. कशाला या ठिकाणी पुन्हा जास्त डोकं लावायचं. एवढं काय त्या ठिकाणी. आता सत्ख्यातीवाले म्हणते जगत सत्य आहे. मग तुम्ही पण जगत सत्यच म्हणा ना. असं शिष्यानं शंका केली. याच्यामध्ये काही जर असलं तुम्ही सांगा बाबा. असं माझा काही आग्रह नाही, की असंच असन म्हणून. याच्यात काही कमी जास्त असलं तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगा. असं शिष्यानं गुरुला विनंती केली, की मग आता सत्ख्याती सत्य मानल्यावर अडचण काय येते? मग आता या ठिकाणी श्री गुरु त्याला सांगते, जगत सत्य मानल्यावर काय अडचण येते? म्हणून सांगायला लागले. आता जगत जर सत्य मानलं, सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. कोणती ख्याती? सत्ख्याती. कारण चारही ख्यात्याविषयी त्याची शंका आता निवृत्त झाली. पण आता ही जी 5वी ख्याती आहे सत्ख्याती. तर ही सुद्धा कशी आहे? तर अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण ही सुद्धा हिचा सुद्धा स्वीकार करता येत नाही किंवा हिच्या मतानं या ठिकाणी ठरायला लागलं ते सत्य नाही. म्हणून ही सुद्धा कशी आहे? अनुभवाच्या विरुद्ध आहे. कसे ते पहा. ज्या अर्थी सुट्टीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो, त्याच क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते, असे सत्ख्यातीचे मत आहे. आता ज्या ठिकाणी रजत उत्पन्न होते, तेथेच त्या ठिकाणी सुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो, त्याच ठिकाणी सत्य रजताची उत्पत्ती होते. कारण सुक्तीच्या ठिकाणी शिंपल्यावर रजताचा भ्रम झाला, तर तिथं रजत उत्पन्न होतं, असं सत्ख्यातीवाले म्हणायला लागले. कारण भ्रमातला पदार्थ त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती झालेली नसती. हा सर्वांचा अनुभव आहे, तो भासलेला असतो. कारण भ्रमातला पदार्थाची उत्पत्ती नाही आणि तो भासलेला आहे. परंतु सत्ख्यातीवाले काय म्हणते, तर रजत उत्पन्न झालं का सुक्ती उत्पन्न झाली का तेव्हा रजत सुद्धा उत्पन्न झालं. की दोरी दिसली का? की दोरी दिसली तेव्हा सर्प सुद्धा त्या ठिकाणी आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. कारण दोरी बी सत्य आहे, सर्पही सत्य आहे किंवा सुक्ती सत्य आहे आणि रजत सुद्धा सत्य आहे. म्हणून भ्रमात भासलेला पदार्थ सत्य आहे आणि ज्याच्यावर भासला तो सुद्धा सत्य आहे. म्हणून दोन्ही सत्य अशा प्रकारचं असणं
त्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण भ्रमातला पदार्थ सत्य म्हणता येत नाही आणि ज्याच्यावर भासला तर तो या ठिकाणी व्यवहारात सत्य आपण म्हणू. परंतु जे भासलं ते सत्य म्हणता येत नाही. कारण त्याचं ज्ञान झाल्यावर ते निवृत्त होतं, असा अनुभव आहे. की दोरी सत्य, सर्प सत्य म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? की दोरीचं ज्ञान झाल्यावर सत्य वाटलेल्या सर्पाची निवृत्ती होते किंवा शिंपलीचं ज्ञान झाल्यावर रजताचा भ्रम निघून जातो, की रजत जे वाटत होतं तर ते राहत नाही. मग हाच या ठिकाणी अनुभव आहे आणि असं अनुभवाच्या विरुद्ध जे काही बोललं जातं, तर ते योग्य बोलणं नाही. म्हणून आता जो काही वाद आहे, तर तो फक्त सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. कारण शिष्याचं म्हणणं आहे, सत्ख्यातीच म्हणा तुम्ही आता. कशाला अडचणच येत नाही काही. कारण अडचण कशी यायला लागली? तुम्ही सांगाले अनिर्वचनीय ख्याती आणि मला तर वाटतंय सत्ख्याती मानलेली चांगली. आता पहा, वास्तविक जगाचा विचार केला तर मग सगळे जगातले जास्तीत जास्त लोक ह्या जगाला सत्यच मानायला लागले. म्हणून आता सत्ख्यातीच चालायला लागली जगामध्ये जास्त. म्हणून सत्ख्यातीवरच या ठिकाणी जास्त विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि श्रीगुरु सुद्धा जगत कसं सत्य नाही अ, हे सिद्ध करून द्यायला लागले. कारण हे सिद्ध ते विचारी पाजिने सुखे अवसी. जे सिद्ध आहे, त्याचा जर विचार केला तर तू सुखी होशील. मग काय सिद्ध आहे? तर मग या ठिकाणी तू जे म्हणायला लागला का सत्ख्याती, तर ती अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण शिंपल्याचं ज्ञान झाल्यावर रजत भ्रम निवृत्त होतो किंवा रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्पाचा भ्रम निवृत्त होतो. हे जसं या ठिकाणी आपल्याला मान्य आहे. आणि असं तू जे म्हणतो, की सर्प बी सत्य आहे आणि रज्जू पण सत्य आहे. शिंपली सत्य आहे आणि भासलेलं रजत सुद्धा सत्य आहे. तर हे अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण असं कोणी व्यवहारामध्ये म्हणत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे त्यांच्या अनुभवाच्या विरुद्ध बोलणं आहे. म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून सत्ख्याती ही चुकीची आहे. म्हणून सत्ख्याती अ, वाल्याचं म्हणणं या ठिकाणी कसं चूक आहे? हे खूप महत्त्वाचे युक्ती आहेत. कारण ही सत्ख्यातीच आपल्याला अ, जगताला अ, मिथ्या म्हणू देत नाही. कारण आपण सत्य म्हणून याला धरलेलं आहे. आणि तुकाराम महाराज सांगते, "कासे असत्य मानलेला संसार, काय केले चार माझे माझे." कारण तू संसार सत्य मानला, कशाला मानला? आणि संसार सत्य मानल्यामुळेच दुःख व्हावं लागलं तुला किंवा संसार सत्य मानल्यामुळेच तुला अडचणी येत किंवा संसार सत्य मानल्यामुळेच तुला मी देव आहे, अशी म्हणण्याची हिंमत होईना. कारण तू देह जोपर्यंत मी म्हणायला लागला, तोपर्यंत तुला मी देव आहे, असं म्हणण्याची हिंमतच येत नाही. म्हणून या ठिकाणी तू बरोबर अशा प्रकारचा विचार कर आणि सत्ख्यातीवाल्याचं मत कसं चुकीचं आहे, तर या ठिकाणी सिद्ध करून देते. म्हणून श्रीगुरूंना सांगितलं, त्या अनुभवाच्या विरुद्ध बोलणं आहे. कारण व्यवहारात सुद्धा याला या ठिकाणी कोणी योग्य म्हणणार नाही. आणि अशा अनुभवाच्या विरुद्ध बोलणं जे असतं ते चुकीचं असतं. म्हणून या ठिकाणी सत्ख्यातीवाल्याचं मत चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी युक्तीनं सद्गुरू या ठिकाणी पटवून द्यायला लागले. कारण युक्ती महत्वाची असते. युक्तीनंच आपल्याला प्रपंच मिथ्या आहे, अशा प्रकारचं कळत असतं किंवा युक्त्याच संताच्या आपल्याला शिकायच्या असत्या. आणि त्या युक्तीनंच आपण या ठिकाणी ब्रह्मरूप आहो, अशा प्रकारचं कळत असतं. कारण काही व्हायचं नसतं. "आहेशी तू अंगा, अंगे डोळे उघडी." फक्त संताकडे येऊन युक्त्या शिकायच्या असत्या, की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाला शरण गेले आणि तुकाराम महाराज त्यांना म्हणते, "तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई." तुमच्या युक्तीची खोली मला कळत नाही, म्हणून तुमच्या पायावर मी डोकं ठेवलं
आणि मला तुमच्या युक्त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय युक्त्या आहेत, किती दृष्टांत आहेत, कशा प्रकारची रचना आहे, काय अलंकार आहेत, काय भाषा आहे आणि म्हणून त्यांचे दृष्टांत सुद्धा सिद्धांत आहेत. अशा प्रकारचे दृष्टांत असे त्या ठिकाणी चढते वाढते दृष्टांत ज्ञानेश्वरीची. ह्यो नाही जमला तर दुसरा, दुसरा, तिसरा. परंतु त्यांच्या मनात जी तळमळ होती, की सर्वसामान्याला सुद्धा अशा प्रकारचा बोध व्हावा आणि बोध होऊन तो निश्चिंत अशा प्रकारचा व्हावा. नाहीतर मग पुन्हा कधी मनुष्यदेह भेटन, पुन्हा किती फिरावं लागन, कुठं फिरावं लागन, काय-काय व्हावं लागन आणि मग मनुष्यदेह पुन्हा भेटणार नाही. आता आलाय, तर इथंच याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी जे नरदेहाला आले त्यांना मोक्ष सोपा आहे. महाराज सांगायचे, की परभणीचे रंगनाथ महाराज सांगत, की मनुष्यदेह मिळणं दुर्लभ आहे, मुक्त होणं सोपं आहे. कारण मुक्त होणं सोपं आहे. आहे ते ध्यानात घ्यायचं, नाही ते सोडून द्यायचं. असलेलं ध्यानात घ्यायचं, नसलेलं सोडून द्यायचं. ऐशी तो अंगा अंगे डोळे उघडी. पण नरदेह हातात नाही. नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार, उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. संसारामध्ये काही जर व्हायचं म्हणलं तर व्हाता येत नाही. अडचणी येत. कारण सर्वांना वाटतं, की ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत सुद्धा आपल्याला सर्व बाजूनं या ठिकाणी शहाणपण शिकिते, की अदृष्ट असलं तरच त्या ठिकाणी सर्व गोष्टी घडत असतात. की एखादा त्या ठिकाणी आ रोग आवडे रोग या, का दारिद्र्ये दारिद्र्य या, भोगी जे परिवाया अदृष्ट जेणे, की रोग्याला रोग आवडत नाही, दरिद्र्याला दरिद्र आवडत नाही. पण का भोगायला लागला? ते म्हणले अदृष्ट आहे. जे दृष्ट नाही, त्याला काय म्हणायचं? अदृष्ट. म्हणून अशा प्रकारचं हे जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि म्हणून हे अदृष्ट आहे. पण आता संचितामध्ये कितीतरी जन्म-मरण, कितीतरी येरझार, कितीतरी 184 योनी साचलेल्या आहेत. मग आता कौरव किती जन्म झाला फेरा आतापर्यंत किती फिरून आलो पुन्हा किती फिरायचं म्हणून या ठिकाणी आता थांबायचं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणूनही जीव भ्याला शरण गेला विठोशी म्हणून आता या ठिकाणी माझा जीव घाबरला आणि मी आता देवाला शरण गेलो आणि म्हणूनच देवाला जे शरण गेले तर तेच निश्चिंत झाले. आणि म्हणून या ठिकाणी विचारसागरामध्ये युक्त्या सांगायला लागले आणि त्या युक्त्यानं आपण स्वतः सिद्ध परमात्मा आहोत, हे सिद्ध करून द्यायला लागले आणि म्हणून या ठिकाणी जसं असत ख्याती चुकीची आहे. किती चुकीची आहे? किती हास्यास्पद आहे. कारण भ्रमातली वस्तू अ, जेव्हा त्या ठिकाणी भ्रमनिवृत्त झाला, तेव्हा ती वस्तू राहत नाही. की सुप्तीवर रजत की जसं त्या ठिकाणी सुक्ती कळाल्यावर रजत निवृत्ती होती. जसा अनुभव आहे आणि म्हणून भ्रम आणि भ्रमातली वस्तू एक कशी. म्हणून हा या ठिकाणी म्हणून शिष्याने प्रश्न केला होता, की आता दोन्ही एकच माना ना, 2 मानण्यापेक्षा. कारण दोन्हीचं सुद्धा पाहायला गेलं तर जवळ मला तर सारख्याच वाटतात. कारण जीवाला संसार सत्यच वाटत असतो आणि त्याला विचारानं हा संसार मिथ्या आहे असं कळून घ्यावं लागत असतं. कारण त्याला त्याचं मन बी त्याला या ठिकाणी या कल्पनेच्या बाहेर पडू देत नाही आणि जन सुद्धा पडू देत नाही. आणि संत ह्या कल्पनेच्या बाहेर असते आणि त्यांची भेट जीवाला जोपर्यंत खरी भेट होत नाही तोपर्यंत तो कल्पनेतच असतो. आणि म्हणून ही कल्पना फक्त संतच या ठिकाणी आपल्याला आपली दूर करू शकते. म्हणून शिष्य या ठिकाणी आता शिष्यभावानं गुरुला शरण गेल्यामुळं आता सद्गुरू त्या ठिकाणी त्याला ही सत्ख्याती चुकीची आहे. कारण तू जे सत्य म्हणायला लागला, त्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून या ठिकाणी हे सत्य नाही. म्हणून सत्ख्याती ही चुकीची आहे आणि तुला तर सत्ख्यातीच या ठिकाणी तू म्हणतो ह्या दोन्ही सुद्धा
जवळजवळ सारख्याच आहेत. परंतु यायचं अंतर कसं आहे, जमीन आसमानचं अंतर आहे. व्यवहारामध्ये आपण जमीन आसमान म्हणतो. परंतु हे सुद्धा काही अंतर नाही. कारण जमीन सुद्धा खोटी आहे आणि आसमान सुद्धा खोटं आहे. कारण खोट्यातलं काय अंतर असतं? जमीन म्हणलं काय आणि आसमान म्हणलं काय? परंतु इथं खऱ्याला खोटं मानणं हे किती अंतर आहे? कारण हेच खरं जमीन आसमानचं अंतर आहे. कारण खोटा अ, मी वाटायला लागलो. कारण देह मी वाटणं म्हणजे खोट्यालाच मी म्हणायला लागलो. खोटाच मी या ठिकाणी अशा प्रकारचं देहाला मी मानून बोलणं हे खोटंच बोलणं असतं. आणि खोट्यालाच आपण धरलेलं आहे. आणि खोट्याला धरून खरं सुख कसं होईल? आणि खोट्याला धरून आपण त्या ठिकाणी कधीच सुखी होणार नाही आणि कधीच निश्चिंत होणार नाही. उलट काळजी, दुःख हे वाढत जाणार. म्हणून या ठिकाणी आपल्याला अनिर्वचनीय ख्याती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून या अनिर्वचनीय ख्यातीनंच संगती लागती दिसणाऱ्या प्रपंचाची, दिसणाऱ्या संसाराची संगती लावायची असली, तर अनिर्वचनीय ख्याती सद्गुरूनं जी काही सांगितली, तर ती कारण सत म्हणता येत नाही आणि असत सुद्धा म्हणता येत नाही. विलक्षण म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं मिथ्या. कारण मिथ्या शब्द घातला, मिथ्या म्हणजे सत्य नाही. असत्य नाही मग आहे कसं म्हणायला लागले? पण दिसायला लागलं ना, म्हणून सावली दिसायला लागली ना. तशा प्रकारचे प्रपंच दिसायला लागला आणि हा प्रपंच म्हणजे सावलीच आहे चैतन्याची. जसं आरशातलं प्रतिबिंब हे त्याचंच असतं उलटं. तसे निर्गुणाचंच हे सगुण म्हणजे काय उलटं रूप आहे. त्याचंच जो निर्गुण आहे, त्याचंच हे काय उलटं रूप आहे. आणि म्हणून अशा प्रकारे निर्गुण कोण आहे? तर प्रत्येकाचं स्वरूप काय? निर्गुण आहे. आणि त्याला दिसणारं हे सगळं सगुण तोच त्या ठिकाणी उलटं पाहायला लागला. जसं आरशामध्ये आपलंच तोंड पूर्वेला दिसतं. ह्यो बघायला लागला पश्चिमेला आणि ते आरशातलं प्रतिबिंब पूर्वेला बघायला लागलं. कारण याचा डावा डोळा, त्याचा उजवा डोळा, याचा डावा हात, त्याचा उजवा हात. हे सगळं विपरीत त्या ठिकाणी हा प्रपंच सुद्धा कसा आहे, तर असाच आहे. कारण हा निर्गुण आहे आणि हे सगुण आहे. याला गुण नाही आणि हे सगळं गुणवान आहे. याला आकार नाही. हा निराकार आहे आणि हे सगळं काय आकारवान आहे. अव्यक्त, निराकार, नाही जया आकार, जेथुनी चराचर हरीशी भजे. अव्यक्त, व्यक्त नाही. हा प्रपंच काय व्यक्त आहे. कारण सर्व काही व्यक्तच आहे इथं. रूप काय डोळ्यानं व्यक्त आहे. शब्द काय कानानं व्यक्त आहे. गंध काय नाकानं व्यक्त आहे. स्पर्श काय त्वचेनं व्यक्त आहे. आणि हे सगळं मन सुद्धा काय व्यक्त आहे. आणि आपलं स्वरूप सांगताना सांगितलं अव्यक्त निराकार नाही जया आकार आणि असा जो अव्यक्त निराकार असणारा तो हरी आहे. म्हणून हरिपाठामध्ये दुसरा हरी नाही सांगितला. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तो दुर्गमा न घालिमा. कारण हरी आत्मा जीव शिव सम आहे. जो एक आहे त्याला आम्ही हरी म्हणतो. आणि मला मी कधीतरी दोन वाटलो का? मी सुद्धा कसा आहे एक आहे. पण ज्याला मी म्हणायला लागलो ते एक नाही. ते अनेक आहे. म्हणून अनेकाचं एक आहे. एकत्र आहे. एक नाही. म्हणून देह एकत्र आहे. मी कसा आहे? एक आहे. म्हणून त्याला म्हणले हरी एक, हरी आत्मा, जीव शिव सम आणि हे सर्व काही एक आहे. आत्मा, हरी, जीव, शिव हे सगळं ब्रह्मच आहे. म्हणून पंचकरणात सुद्धा ब्रह्मचैतन्य सांगायला लागले आपल्याला. ब्रह्मचैतन्य सांगताना सर्व व्यापक या ठिकाणी ब्रह्मचैतन्यच आहे. पण आता उपाधी भेदामुळं ते वाटायला लागलं. ते वाटणं सुद्धा खरं नसतं. घटोपही चैतन्य, पटोपही चैतन्य ही भाषा त्या ठिकाणी आहे. पण घटात जरी असलं, तरी ते काय चैतन्यच आहे. आणि पटात जरी असलं तरी चैतन्यच आहे. किंवा घटातला आकाश, पटातला आकाश किंवा घटामध्ये आकाश आहे किंवा मठामध्ये सुद्धा आकाश आहे. म्हणजे मठाकाश आणि घटाकाश.
आणि घटाकाश नाव आलं घटामुळं, मठाकाश नाव आलं मठामुळं. म्हणून त्याच चैतन्याला त्या ठिकाणी अ, अशा प्रकारचं नावं आले, की अंतःकरण असलं त्याला साक्षी नाव आलं आणि म्हणून याला जर खरं मानीत असला, तर त्याला प्रमाता असं नाव आलं. म्हणून हे जसं त्या ठिकाणी ह्या अंतःकरणाचे धर्म आपल्यावर घेत असला, आता याचे धर्म याच्यावर सोडावा का आपल्यावर घ्यावा? दुसऱ्याचे वजे, याचं सुख-दुःख आपण घेतलं, याचे धर्म आपण ओढून घेतले. अंतःकरणाचे धर्म वाढल्यावर मग याची समजा लफडं कोणाकडे आलं? जसं आपण पाहतो, की महाराज सांगत असते, एक बायको केली की मग सगळं लफडं आलं. कारण आधी त्या ठिकाणी काय नव्हतं ना, आता हे सगळं लफडं डबल लोड झाला. डबल नातेगोते झाले. मग तशा प्रकारचं या ठिकाणी अ, एका देहाला मी म्हणलं, की मग सगळं त्या ठिकाणी आलं किंवा अंतःकरणाचे धर्म बी आपण आपल्या अंगावर घेतले. याचं सुख-दुःख आपण घेतलं आणि सुख-दुःखी व्हावं लागलो. वास्तविक आपण याचे साक्षी आहोत. म्हणून प्रमाता म्हणजे काय तर यानं याचे धर्म आपल्यावर ओढवून घेतले आणि साक्षी त्यानं त्याचे धर्म त्याच्यावर टाकून दिले. अंतःकरणाचे धर्म अंतःकरणावर सोडून दिले. देखी देहीचे धर्म देही आणि आत्मा आत्मा याच्या ठायी. ऐसे जाणणे ते पायी अनाथ. पण असे लोक जास्त नाहीत. याला सत्य म्हणणारे जास्त भेटते. यायचे धर्म याच्यावर टाकायचे, आपण नाही घ्यायचे. अंतःकरणाचे धर्म अंतःकरणावर टाकून द्यायचे आणि म्हणून अशा प्रकारचे ज्यानं ह्या अंतःकरणाचे धर्म आपल्यावर ओढवून घेतले नाहीत आणि जो साक्षी रूपाने पाहतो, मग त्यालाच या ठिकाणी काय म्हणलं कुटस्थ, साक्षी अशा प्रकारचं कारण तो आता बद्ध नाही म्हणता येत. म्हणून कुटस्थ म्हणलं की तो हा चैतन्याचा असतो किंवा ब्रह्मस्वरूपाचा असतो. कारण तो आता हे खोटं आपल्याकडे घेत नाही. अंगाला मळ लागू देत नाही. हे सर्व काही प्रकृतीचे धर्म आपल्याकडे घेतच नाहीत. कारण हे सर्व काय मिथ्या आहे असं त्याला माहीत असतं आणि मी सत्य आहे म्हणून तो या ठिकाणी अ, अंतःकरणाचे धर्म आपल्याकडे घेत नाही. म्हणून त्याला कुटस्थ म्हणायचं. आणि यानं काय केलं प्रमात्यानं, की अंतःकरणाचे धर्म आपल्यावर ओढून घेतले. आणि म्हणून या ठिकाणी हा सुखी-दुःखी आहे. म्हणून याला प्रमाता म्हणायचं, म्हणून याला जीव म्हणायचं. अशा प्रकारचं या ठिकाणी चैतन्यच आहे. पण त्याला कशा-कशामुळं काय-काय म्हणले. अशा प्रकारचं व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो, की बायकोमुळं याला नवरा म्हणले, मुलामुळं याला बाप म्हणले आणि आई-वडिलांकडून याला मुलगा अशा प्रकारचं म्हणते. मग हे जसे नाव आले, तशा प्रकारचे पण वास्तविक पाहायला गेलं तर ह्यो माणूस हा एकच आहे. मग तशा प्रकारचं या चैतन्याला सुद्धा काय आले, तर नाव आले. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम. मग हरी आत्मा मग तोच हरी आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून अशा प्रकारची जोपर्यंत कल्पना आहे, तोपर्यंत हा जीव आहे. आणि कल्पना गेली तर एका जनार्दनी कल्पची मुराला आणि तोची हरी झाला ब्रह्मरूप. मग तोच हरी झाला दुसरा का तोच? मग जोपर्यंत कल्पना आहे, तोपर्यंत हरी असून हरी म्हणता येत नाही. हरी नाही का? हरी आहे. म्हणून प्रमाता, त्याला जीव म्हणायचं. आणि हरी कधी? तर त्याला या ठिकाणी हे सर्व काही मिथ्या कळालं, तर मग तो कोण आहे? तोच ब्रह्म आहे, म्हणजे तोच हरी आहे. म्हणून अशा प्रकारचं इथं सुद्धा आपल्याला ब्रह्मचैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. म्हणून जसं आकाश सर्व पदार्थामध्ये आहे आणि त्या पदार्थामुळं तसतसे नाव आले. वास्तविक तितके तुकडे त्या आकाशात झालेले नाही. आकाश हे एकच आहे किंवा सर्व पदार्थामध्ये अनेक प्रकारचे आकार दिसले, तरी पण ते निराकारामध्येच या ठिकाणी निराकार स्वरूपच आहे किंवा घटामध्ये घटासारखं वाटलं, पण ते घट झालेलं नाही. तर ते अलिप्तच आहे. त्यात मिसळलं नाही. किंवा जसं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता.
की मंथन केल्यानंतर लोणी जसं त्या ठिकाणी मिसळत नाही. कशामध्ये? ताकामध्ये. आता ताकातून काढलं आणि परत लोणी ताकातच टाकलं. ताकातून काढल्यावर ताकातच टाकावं लागत. मग तशा प्रकारच्या या ठिकाणी ताकात जरी टाकला आता, पण ते घुसळून काढलेलं असल्यामुळं आता ते ताकात मिसळत नाही. का? तर ते आता ताकातून घुसळून काढलं. तशा प्रकारचे मंथुनी नवनीता विचारानं मी कोण आहे कळून घेतलं, तर मग तो कुठं राहायला लागला. याला काही अ, या ठिकाणी बाधा नाही आता. कारण मग तो कुठं जरी असला, तो जणी असो, वणी असो, परंतु आता त्याचा निश्चय झालेला आहे. म्हणून ताकात टाकलं तरी सुद्धा ते आता मिसळत नाही. तर हा प्रपंचामध्ये जरी असला, तरी पण आता त्या ठिकाणी अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणून कमळाचे सुद्धा दृष्टांत आपल्या ग्रंथामध्ये आलेला आहे, की अलिप्त म्हणून चिखलात राहून सुद्धा चिखलानं भरत नाही. तर त्यापासून ते अलिप्त असतं. अशा प्रकारचं या ठिकाणी ज्याचा निश्चय झाला, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये मिसळत नाहीत. तर ते सुद्धा कसे अलिप्त अशा प्रकारचे असते. म्हणून त्याला अलिप्तेला दृष्टांत देताना अ, कमळाचा दिला. अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणून का निश्चय? जसं आहे तसं. मग कसं आहे? हे अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या आहे आणि मिथ्या आहे असं नाही, तर आपल्याला सुद्धा माहिती आहे. म्हणून जगत मिथ्या आहे सांगायला लागले असं नाही, तर आपल्याला सुद्धा मिथ्या आहे असं माहिती आहे. कसं माहिती आहे? की रोज नष्ट व्हावं लागलं. रोज या ठिकाणी अ, याचं दहन व्हावं लागलं आणि म्हणून याला या ठिकाणी पुन्हा काही दुसरा काही याला त्या ठिकाणी प्रूफ नाही लागत किंवा काहीतरी या ठिकाणी दुसरा काहीतरी आपल्याला पुरावा नाही द्यायची गरज. कारण हाच पुरावा आपल्याकडे आहे. तर रोज याचा बदल आहे. आणि नित्य जे बदलतं आणि त्या बदलाला मी पाहतो, तो सुद्धा माझा पुरावा आहे. कारण हे सगळे बदल झाले आणि हे सगळे बदलल्याला मी बदललो नाही म्हणूनच मला कळालं ना. कारण मी जर बदलला असतो, तर मला हे बदल कळाले नसते. ज्या अर्थी या ठिकाणी मला बदल कळायला लागले, त्या अर्थी मी बदललो नाही. कारण जसं एसटी स्टँडवर एक मनुष्य उभा आहे आणि त्याला इकडं गाड्या किती गेल्या माहिती आहे, इकडं किती गेल्या माहिती आहे. कारण का? तिथं आहे म्हणून. आणि तशा प्रकारच्या या ठिकाणी मी इथं आहे. कारण इकडच्या गाड्याला इकडच्या गाड्या माहीत नाहीत, इकडच्या गाड्याला इकडच्या माहीत नाहीत. पण जो तिथं उभा आहे, त्याला सर्व गाड्या माहिती आहेत गेलेल्या. तशा प्रकारचं मी या ठिकाणी इथं स्थिर आहे. म्हणून हे अस्थिर जे काही आहे, तर ते मला समद कळायला लागलं, की बालपणा गेलेला कळायला लागला, तारुण्य आलेलं कळायला लागलं. जगाचा बदल झालेला कळायला लागला किंवा सृष्टीमध्ये होती जाती अ, दृष्टी पाहे तोची. आत्माराम सांगते, व्हायला लागले, जायला लागले, पण पाहणारा तोच आहे. म्हणून तोच या ठिकाणी मी असणारा हरिरूप आहे आणि त्यालाच या ठिकाणी ब्रह्म चैतन्य अशा प्रकारचं म्हणलेलं आहे आणि शिष्यानं सुद्धा हीच त्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा सद्गुरूला शंका केलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला ही सत्ख्यातीच बरी वाटायला लागली. कारण आता कुठं या ठिकाणी याला खोटं ठराव आणि चालत्या घडीला कुठं खेळ आणावं. आता आम्ही आता लोकप्रपंच सत्य मानलेला आहे इतकं मोठा आणि आता ह्या प्रपंचाला कुठं त्या ठिकाणी खोटं मानावं. म्हणून राहू द्या ना. आता खोटं माणूस तर याला त्या ठिकाणी मग खरंच म्हणाल तुम्ही, मग खोटं कशाला म्हणायला लागले? मिथ्या माणूस तर सत्यच म्हणा ना. मग असा शिष्याचा आग्रह आहे. याला तुम्ही मिथ्या म्हणायला लागलात, तर मिथ्या कशाला म्हणता? मग तुम्ही याला काय म्हणा? सत्य म्हणा. परंतु सत्य म्हणणं किती अंगलट येतं किंवा किती त्या ठिकाणी बाधक आहे, तर हे अनुभवाच्या विरुद्ध आहे किंवा हे असंगत बोलणं आहे, हे संगतवार नाही आणि म्हणून श्री गुरु या ठिकाणी त्याचा भ्रम जाण्यासाठी सांगते, की ज्या क्षणी सुट्टीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो, त्याच क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते. असे सत्ख्यातीवाल्याचे मत आहे. सत्ख्यातीवाल्याचं मत काय आहे? ज्या क्षणी रजत उत्पन्न झालं का,
त्याच क्षणी सुक्ती सुद्धा उत्पन्न झाली. कारण रजत उत्पत्ती, सुक्ती उत्पत्ती या ठिकाणी कशी होईल? कारण एक तर रजत त्या ठिकाणी रजत नाही कळालं किंवा सुक्ती नाही कळाली म्हणून रजत दिसलं. रजत कळालं, मग सुक्ती त्या ठिकाणी लोपली होती म्हणून रजत कळालं. सुक्ती लोपल्यामुळं रजत कळालं आणि रजत रजत तर कळालं म्हणजे सुक्तीचं ज्ञान झालं नाही म्हणून रजत वाटलं किंवा दोरीचं ज्ञान झालं नाही म्हणून सर्प वाटला आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्पाचं ज्ञान राहत नाही. हे सर्पज्ञान सुद्धा मिथ्या ठरतं. सर्प मिथ्या आणि सर्पज्ञान सुद्धा मिथ्या. कारण दोन्ही सुद्धा या ठिकाणी युगपत म्हणजे एका क्षणी उत्पन्न होतात, नष्ट होतात. दोरी कळाल्याबरोबर दोरी बी आणि सर्प वाटत होती, ते बी निघून गेलं आणि त्याचं ज्ञान सुद्धा सर्पाचं राहिलं नाही. म्हणून युगपत उत्पन्न झाले आणि युगपत त्यांचा लय सुद्धा होतो. म्हणून गुरु सांगायला लागले, की ख्यातीवाल्यांचे मत आहे. तेव्हा जेव्हा सुप्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते, तेव्हा तर सुप्तीची अग्नी संयोग झाला तर उत्तर क्षणामध्ये सुप्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल. आता अग्नीचा संयोग झाल्यानंतर काय होईल? तर सुप्तीचा नाश होईल आणि भस्म त्या ठिकाणी हाताला लागल. परंतु असं तर काही होत नाही. आणि मग इतकं विरुद्ध असताना सुप्ती आणि रजत एका ठिकाणी कसे राहतील? सुप्ती आणि रजत एके ठिकाणी राहू शकत नाही. कारण सुप्तीचा अन् रजताचा एका ठिकाणी राहणं शक्य नाही, की सुप्तीला जर अग्नी लागला, त्या रजताला अग्नी लागला, तर राखच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ना. आणि असं तर काही घडत नाही. म्हणून भ्रमातली वस्तू आणि ज्याच्यावर भासली ती वस्तू दोन्ही सुद्धा राहू शकत नाही. कारण कसं, की सिम्पली जर लोपली तर रजत दिसायला लागलं. रजत दिसल्यानंतर मग रजताला जर अग्नी लागला, तर मग शिंपलीचं सुद्धा भस्म व्हायला पाहिजे. तसं तर काही घडत नाही. आणि शिंपलीचं ज्ञान झाल्यावर रजत नावाची वस्तू सुद्धा राहत नाही. म्हणून दोन्ही त्या ठिकाणी उत्पन्न कसे होते? म्हणून सत्ख्यातीवाल्याचं मत एकदम अनुभवाच्या विरुद्ध आहे. कारण सत्ख्यातीवाल्याचं मत कसं आहे? तर चुकीचं आहे. म्हणून ते योग्य नाही, असंगत आहे. म्हणून हे आपल्याला अ, खूप महत्वाचा मुद्दा आहे, की सत्ख्यातीवाल्याचं मत हे सिद्ध नाही. अनुभवाच्या विरुद्ध आहे, असंगत आहे. इतकं जरी आपल्याला ध्यानात आलं, तर खूप त्या ठिकाणी विचारसागरातलं कळालं, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सत्ख्यातीच या ठिकाणी याच्यावरच जास्त भर याने दिलेला आहे. कारण जगताची सत्य म्हणून प्रतीती यायला लागली. मग सत्य म्हणून प्रतीती यायला लागली म्हणजे सत्य नाही ते. जसं शिंपल्यावर रजत सत्य म्हणून प्रतीत व्हायला लागलं. व्हायलं म्हणजे सत्य नाही. अशा प्रकारचं जगत सुद्धा सत्य नाही. रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. कारण ब्रह्मचैतन्यच या ठिकाणी सर्वत्र आहे आणि तेच ओतप्रोत आहे आणि म्हणून सुप्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे. आता सुक्तीचं भस्म झालं तर मग रजत सापडायला पाहिजे. ते सापडत नाही. असे जर म्हणाले तर अग्नी संबंधाने सुक्तीप्रमाणे रजताच्याही भस्म झाले म्हणून रजत सापडत नाही, तर ते सापडणे बरोबर नाही. कारण दोन्ही पदार्थ या ठिकाणी एकत्रित राहू शकत नाही. कारण का? एक भ्रमातला पदार्थ आहे आणि एक सत्य आहे. म्हणून सत्य आणि भ्रमात भासलेला पदार्थ दोन्ही दोन असते. दोन्ही एक होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी हे मत असंगत आहे. म्हणून भ्रम आणि भ्रमात भ्रमात भासला पदार्थ आणि ज्याच्यावर भासला ते. म्हणून या ठिकाणी हा जो भ्रम झाला, कशावर? की सत्य वस्तू नाही कळाल्यामुळं भ्रमातला पदार्थ दिसला, म्हणून हे सत्य लोपलं. म्हणून या ठिकाणी भ्रम दिसला. दोरी कळली नाही म्हणून सर्प त्या ठिकाणी दिसला आणि तशा प्रकारचं या ठिकाणी सुद्धा सांगायला लागले, की भस्म हाताला यायला पाहिजे. सिंपली जर जळून राख झाले, तर मग तिचं भस्म हाताला यायला पाहिजे. असं तर काही घडत नाही किंवा त्या भस्मामध्ये रजत
आणि सिंपली सापडायला पाहिजे. पण असं तर काही घडत नाही. त्याचे गंधकादिका संबंधा वाचून केवळ अग्नी संयोगाने भस्म होणार नाही. याकरता भस्मस्थळी सुक्ती देशा सत्यरजत उत्पन्न होते हे म्हणणे बरोबर नाही. म्हणून हे असंगत बोलणं आहे आणि म्हणून श्री गुरु या ठिकाणी सिद्ध करून द्यायला लागले, की संगतशीर या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला फक्त अनिर्वचनीय ख्यातीनच या जगाची संगती लागती. म्हणून आता शिष्याला श्री गुरु असत ख्याती ह्या दोन्ही प्रकारची अन्यथा ख्याती, आत्मख्याती आणि अख्याती ह्या तर समजल्यात. पण आता सत्ख्याती विषयी जो या ठिकाणी वाद चालू आहे, ते सत्ख्याती शिष्याला वाटतं की जगत सत्य म्हणणं बरं आहे ना, अडचण नाही. परंतु जग सत्य ठरत नाही. तर जग या ठिकाणी सत्य म्हणणं मोठी अडचण येते किंवा हे अनुभवाच्या विरुद्ध आहे आणि ही याची संगती लागत नाही. म्हणून दृष्टांत द्यायला लागले. कोणाला जर झाला जलधारा. आता एकच त्या ठिकाणी रज्जू आहे. तर कोणाला सर्प दिसला, कोणाला माळ दिसली, कोणाला दंड दिसला, कोणाला पाण्याची धारा दिसली, जलधारा दिसली. 10 पुरुषाला 10 प्रकारचा या ठिकाणी अनुभव आला. पण वास्तविक काय? एकच त्या ठिकाणी रज्जू आहे. तर कोणाला वाटलं, की या ठिकाणी जमिनीला भेग पडलेले आहे. कोणाला वाटलं, की जलधारा आहे. कोणाला वाटलं, की सर्प आहे. कोणाला वाटलं, की मोत्याची माळ आहे. मग असा 10 जणाला 10 प्रकारचा अनुभव आला. परंतु आलेला अनुभव त्या ठिकाणी प्रत्येकाला अलग-अलग आहे. म्हणून या ठिकाणी भ्रमातला पदार्थ ज्याला जसं त्या ठिकाणी अ, ज्याची मनस्थिती होती, तशा प्रकारचं त्याला दिसलं. आता एकाच्या मनात लोभ होता, म्हणून त्याला त्या ठिकाणी ती माळा दिसली. मोत्याची माळ त्याला दिसली. त्याच्या मनात लोभ होता. एकाच्या मनामध्ये भिंत त्या ठिकाणी भीती होती. म्हणून त्याला त्या ठिकाणी सर्प अनुभवाला आला. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी काही ना काहीतरी आपल्या मनामध्ये जे होतं तशा प्रकारचे अनुभव, दंड आला कोणाला, त्या ठिकाणी भेग आली कोणाला, कोणाला जलधारा आली. मग 10 पुरुषाला 10 प्रकारचा अनुभव आला. मग त्या ठिकाणी तर एकच त्या ठिकाणी वस्तू आहे. म्हणून 10 वस्तू त्या ठिकाणी नाहीत. आणि म्हणून 10 पुरुषाला जेव्हा 10 पदार्थाचा भ्रम होतो, तेव्हा इतक्या सत्य पदार्थांचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. म्हणून सत्ख्यातीवाल्याचं मत किती असंगत आहे. कारण सत्ख्यातीवाले सांगायला लागले, की रज्जू देशामध्ये हे सर्पाचे अवयव असतील. आता त्यांना प्रश्न केला, की 10 पुरुषाला 10 प्रकारचा अनुभव आला. मग तितक्याचे अवयव इतकुशा रज्जूमध्ये कसे असू शकते? आता कोणाला पाण्याची धारा वाटली, कोणाला जमिनीची भेग वाटली, तर कोणाला या ठिकाणी मोत्याची माळ वाटली, कोणाला सर्प वाटला. म्हणून प्रत्येकाला अलग-अलग अशा प्रकारचे अनुभव आले. मग प्रत्येकाचा आलेला अनुभव अ, त्या ठिकाणी तितके पदार्थ त्या रज्जूमध्ये नाहीत. कारण इतका त्या ठिकाणी अ, अ, कमी देश त्या ठिकाणी किंवा असल्यामुळं म्हणून तितक्यामध्ये असणं शक्य नाही. कारण लहान अशी त्या ठिकाणी रज्जू आणि तिच्यामध्ये एवढं काही त्या ठिकाणी अवयव बसणं शक्य आहे का? म्हणून हे जसं असंगत आहे, अनुभवाच्या विरुद्ध आहे. म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच आडवीत नाही. आणि म्हणून आता वेदांतमध्ये या ठिकाणी सांगताना सांगायला लागले, की वेदांत मत दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता दंडादी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय ख्याती जर त्या ठिकाणी सांगितली, तर अनिर्वचनीय ख्याती सांगताना मग काही उत्पन्न होऊ द्या आणि किती उत्पन्न होऊ द्या. अनिर्वचनीय त्या ठिकाणी किती उत्पन्न झाले, पण या ठिकाणी काही जागा अडवीत नाही किंवा त्या ठिकाणी त्यात काही आत जागा नाही असे होत नाही. की मग आता रज्जूमध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी इतके बसते, असं काही अडचण येत नाही. कोणत्या ख्यातीमध्ये? अनिर्वचनीय ख्यातीमध्ये. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीमध्ये कोणतीच अडचण नाही. मात्र सत्ख्यातीमध्ये असंख्य अशा प्रकारच्या अडचणी आहेत आणि आताच आपण त्या ठिकाणी पाहिल्या. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. मग किती त्या ठिकाणी पदार्थ दिसले, तरी पण अनिर्वचनीय ख्याती मानल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण नाही किंवा ओझेही नाही किंवा वजन सुद्धा वाटत नाही, की रज्जूवर त्या ठिकाणी सर्पाचा काही भार पडला नाही. म्हणून ओझं सुद्धा वाटत नाही.
म्हणून अशा प्रकारची ही अडचण निवृत्त होण्याकरता सत्ख्यातीवादी रज्जूच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा अडवित नाही, त्यांचे वजनही नसते. असे म्हणले तर त्या दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फळ होईल. आणि म्हणून दंडाधिक पदार्थ जर त्याची जागा अडवित नाही, त्यांचं वजनही नाही, पण दिसायला लागले म्हणून ते दिसत असताना क्षणिक आहेत किंवा नाहीत, नसल्याच जमा आहेत. म्हणून अशा प्रकारचे म्हणजे भ्रम आहेत. वास्तव त्या ठिकाणी नाहीत, असं या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणून जगत वास्तव नाही आणि म्हणून भ्रम आहे वा म्हणून ते काही या ठिकाणी अ, आपले काही जागा आळवीत नाही किंवा त्याचं काही आपल्यावर भार बी नाही. आता उगाच आपण त्याला सत्य मानलं म्हणून हा दृष्टांत या ठिकाणी सुक्ती रजताचा, रज्जू सर्पाचा घेऊन हे जगत या ठिकाणी कसं आहे, तर त्यांच्याप्रमाणेच आहे, मिथ्याच आहे. जसं दोरीवर किती जरी पदार्थ भासले, तरी पण त्या ठिकाणी अ, रज्जू ते अनिर्वचनीय अशा प्रकारचं त्या ठिकाणी मानल्यानंतर काहीच अडचण नाही. आणि जर का सत्य मानल्यावर खूप अशा प्रकारच्या अडचणी आहेत. म्हणून जग सत्य मानताना खूप अडचणी आहेत आणि जग अनिर्वचनीय त्या ठिकाणी विवर्तवाद जर मानला, तर मग कोणत्याच प्रकारची अडचण नाही. मग काही जरी असलं, तर त्याची संगती बरोबर लागते. म्हणून जगाची संगती लावताना वेदांत शास्त्रानं या ठिकाणी विवर्तवाद या ठिकाणी वापरला आणि म्हणून अनिर्वचनीय ख्यातीतच या ठिकाणी आपल्याला ह्या विश्वाची संगतशील अशा प्रकारची संगती लागती. म्हणून ही संगती यथायोग्य लागली म्हणजे काय होतं, तर हे जग भ्रम ठरतं आणि जग भ्रम ठरलं, की मी परमात्मा आहे हे सिद्धच आहे, सिद्ध करायचं नाही. आस्तीची वस्तू होईजे. कारण जग सत्य वाटल्यामुळंच मला मी परमात्मा असून परमात्मा वाटेना आणि जग सत्य मानायला लागला म्हणून जग सत्य आहे. जग सत्य मानायला म्हणून आपण देव वाटत नाही आणि अशी अडचण आहे म्हणून जग सत्य मानल्यामुळं अ, आपण आपल्याला देव असून देव वाटेना आणि जग सत्य मानल्यामुळं सत्य आहे. ते सत्य नाही. आपण त्याला सत्य मानल्यामुळं सत्य आहे म्हणून भ्रमातला पदार्थ याला वास्तविक सत्ता नसती. म्हणून तो कल्पनेतला असतो. जसं त्या ठिकाणी मनोराज्य घ्या किंवा स्वप्नस्थ पदार्थ हे जसे त्या ठिकाणी दिसण्यापुरतेच असते आणि स्वप्नातला पदार्थ याला देश-काळ काही जागा अडवित नाही. म्हणून ते जसं त्या ठिकाणी स्वप्न पडलं, तर त्या ठिकाणी त्याला काही काळ लागला नाही, की स्वप्नामध्ये एकदमच त्या ठिकाणी भिंत, घर दिसलं, काही पाया नाही खणता किंवा एकदमच त्या ठिकाणी गाईचं वासरू सुद्धा अनुभवाला आलं. आणि हे जसं इकडे व्यवहारामध्ये पाहायला काहीतरी काळ वेळ लागतो. म्हणून ते जसं त्या ठिकाणी देश-काल कल्पित आहे. मग तो देश-काल कल्पित आहे, असं आपल्याला माहीत आहे. तशा प्रकारचा हा सुद्धा देश-काल कल्पित आहे. हे आपल्याला चिंतनानं ध्यानात येऊ शकतं आणि कल्पित वस्तू म्हणजे दिसण्यापुरती असती, म्हणून ती सत्य नसती आणि हे या ठिकाणी आपल्याला ग्रंथकार सिद्ध करून द्यायला लागले. आणि पुढचा अनिर्वचनीय ख्यातीचा विचार परत त्या ठिकाणी आपला उद्या बघायचा आणि झालेली सेवा या ठिकाणी संत चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्ण विराम देऊ आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञ तोषावे तो सोने मज द्यावे पसायदान जे घळाची व्यंकटी सांडो ह्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरजावो विश्व धर्म सूर्य पाहो जो जीवांची रतो ते लाहो प्राणी जात वर्षोत सकळ मंगळी विश्वरनिष्ठांची मांद्याळी अनवर्त हो मंडळी भेटतो तया होता ता कल्पतरुची आरव चैतना चिंता मणीचे गावो बोलती जी अर्णवो पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व सदा सज्जन स्वैरे होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो आणि तिन्ही लोकी भजितो आदि पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय हो
हेत म्हणे श्री विश्वेशराव, हा होईल दान बसा होईनेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हरिओम महाराज. हरिओम. हरिओम. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. जय हरी महाराज. जय हरी.